तिथल्या लोकांची जी मागणी आहे उघड्यावरती बकरी कापू नका, त्यात गैर काय आहे? तुम्ही तुमच्या घरात कापा ना. आपण भारतामध्ये राहतो, आपण इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये राहत नाही, पाकिस्तानमध्ये राहत नाही. जर कोणी गोहत्या करत असेल आणि तोच आरोपी वारंवार सापडत असेल तर त्याला मकोका लावावा. या हर्षवर्धन सपकाळचं डोकं नासलेल्या कांद्यासारखं झालेलं आहे. तिथल्या लोकांची जी मागणी आहे उघड्यावरती बकरी कापू नका, त्यात गैर काय आहे? तुम्ही तुमच्या घरात कापा ना. ज्यांना काही बकरी कापायची आहे तुम्ही तुमच्या शेडमध्ये कापा. उघड्या रस्त्यावरती कापण्याची आवश्यकता नाही. आणि वराहाच्या संदर्भामध्ये जर कुणी भूमिका घेत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज काय? आपण भारतामध्ये राहतो, आपण इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये राहत नाही, पाकिस्तानमध्ये राहत नाही. आणि तुम्हाला काय शरिया कायदा लागू करायचा आहे का भारतामध्ये? भारतामध्ये राहायचं आहे तर संविधानाच्या नुसारच तुम्हाला राहावं लागेल, कुणाला राहायचं आहे त्यांना. आणि त्यामुळं जी भूमिका तुमची आहे तीच भूमिका आमची राहील. मागच्या कॅबिनेटमध्ये किंवा आठवडा झाला त्याला होता की गोच्या बाबतीत देखील, गोरक्षणाच्या बाबतीत देखील जर अशा पद्धतीचे काही गुन्हे होत असतील तर तिथं देखील मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर असे प्रकार घडत आहेत. मग ते बकरीच्या बाबतीत असतील, गायीच्या बाबतीत असतील, काय नेमकं येत्या काळात? नाही, गायीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर कोणी गोहत्या करत असेल आणि तोच आरोपी वारंवार सापडत असेल तर त्याला मकोका लावावा. सरकारची भूमिका ठाम आहे. आणि त्यामध्ये जर कोणी गायींच्या बाबत जर अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन करत असेल आणि गोहत्या करत असेल तर त्यांना कोठडीमध्ये जावंच लागणार. त्यांच्यावरती कडक कारवाई होणार, त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. गो बंदी आहे, हत्याबंदी आहे. आणि म्हणून जर कोणी चुकीच्या पद्धतीनं याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असेल तर जशाच तसं उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. मागच्या काही काळामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाया असतील, या सगळ्या कुठेतरी संताप रोष दिसतोय आणि या संपूर्ण प्रकरणानंतर देखील कायद्यावर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अतिक्रमणाच्या ज्या कारवाया आहेत त्या अभिनंदनास पात्र आहेत. अतिक्रमणाची कारवाई झाली आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी झाली, मग ही लोक कुठली होती? ज्यांनी इथं सरकारी जागेमध्ये येऊन अतिक्रमण केलं, हजारोच्या संख्येनं झोपड्या उभा केल्या आणि जेव्हा झोपड्यावरती कारवाई झाली तेव्हा सगळे कोरोनाच्या काळामध्ये जशी गर्दी रेल्वे स्टेशनला होती तशा पद्धतीची गर्दी आता होती. म्हणजे ही सगळे बाहेरचे लोक आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळं आणखी जिथं कुठं अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण सुद्धा सरकार आणि महानगरपालिका काढल्याशिवाय राहणार नाही. सरकारची जागा म्हणजे कुणाच्या काही बापाची प्रॉपर्टी नाही, हे सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जे देशाच्या विरोधामध्ये कारवाई करतात, भूमिका घेतात, राष्ट्राच्या विरोधामध्ये असतात, त्यांना अशा जागेतून हाकलूनच दिलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एका आंदोलनादरम्यान आज ज्या पद्धतीची भाषा वापरली, खरं तर कांद्याचं आंदोलन होतं, मात्र त्या पद्धतीची भाषण किंवा त्यांची भाषा जी होती त्याबद्दल काय? या हर्षवर्धन सपकाळचं डोकं नासलेल्या कांद्यासारखं झालेलं आहे. नासलेल्या कांद्याच्या मध्ये कसा वास येतो तशा पद्धतीचं डोकं झालंय. अरे बोलताय कुणावरती? या राज्यामध्ये या शेतकऱ्यांच्या बाजूनं ठामपणे राहणाऱ्या देवाभाऊंच्या सरकारमध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं बैठक लावली आहे. ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे. कांद्याच्या आडून जर कुणी देवाभाऊंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचं शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका काय? तुम्ही शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, शेतकऱ्यांना तुम्ही ताणलं ठेवलं. या महाराष्ट्राला 70% महाराष्ट्र तुम्ही दुष्काळी ठेवला. ती लोक तुम्ही बोलताय तिथं जाऊन तुम्ही केलंय काय? काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही लोकांना पाणी देऊ शकला नाही, काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही योजना चालू करू शकला नाही. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अनेक दुष्काळी तालुके हे आता सुजलाम सुफलाम होत आहेत. त्यातलं उदाहरण मी आहे. माझा जत तालुका आहे जिथं 2-2, 3-3, 4-4 हजार कोटीची काम आहे. टेंबूसारखं योजना जिथं 7,000 कोटीचं काम सुरू आहे एका योजनेवरती. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ज्या देवाभाऊंनी आणली आहे. समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याला देण्याचं नियोजन केलंय. नदी जोड प्रकल्प, मराठवाड्यातली धरणं एकमेकाला जोडतायत. अरे देवाभाऊ वॉटरमॅन आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने ते आहेत. कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संवेदनशीलपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार योग्य मार्ग काढतंय. परंतु कांद्याच्या आडून जर कुणी अशा पद्धतीनं घाणेरडी वक्तव्य करणार असेल तर तुम्हाला मी ठोसल्याशिवाय राहणार नाही.